तर दुसरीकडे राहुल गांधींनी मतांच्या चोरीवरून पुराव्याचे दावे केल्यानंतर आता निवडणूक आयोगानं शपथपत्र मागितलं। त्यानंतर राहुल गांधी आणखी संतापलेत। डिजिटल याद्या द्या, मतांच्या चोरी उघड करतो असं आव्हान सुद्धा राहुल गांधींनी दिलंय। पाहूया। पुरावे सादर करत मतांच्या चोरीचा आरोप केल्यानंतर राहुल गांधी यांनी बंगळुरूमध्ये सभा घेतली, ज्यात राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला 5 प्रश्न केले। डिजिटल मतांची यादी का देत नाही, काय लपवता, सीसीटीव्ही का आणि कुणाच्या सांगण्यावरून डिलीट करता, खोटं मतदान आणि मतांच्या यादीत घोटाळा का केला, विरोधी पक्षाच्या नेत्यांना का धमकावलं जातं, खरं सांगा निवडणूक आयोग भाजपची एजंट का झाली। राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा 10 वर्षातील डिजिटल मतांच्या याद्या मागितल्या। महाराष्ट्रातही 1 कोटी बनावट मतदार वाढल्याचा आरोप केल्यानंतर महाराष्ट्रातील निवडणूक आयोगानं राहुल गांधींकडे शपथपत्र मागितलं, ज्यात खोट्या मतांचे पुरावे शपथपत्रासह द्या आणि खोटी माहिती देणं गुन्हा आहे हेही बजावलं। त्यावरून राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला आपण संसदेत संविधानाची शपथ घेतल्याचं सांगितलं। मुझसे इलेक्शन कमीशन एफिडेविट मांगता है, मुझसे कहता है कि मुझे ओथ लेना है। मैंने पार्लियामेंट के सामने, पार्लियामेंट के अंदर ओथ लिया है, इस संविधान के सामने ओथ लिया है, इस पर हाथ डाल के वोट लिया है, इस पे हाथ डालकर ओथ लिया है। जब हिंदुस्तान की जनता हमारे डेटा को लेकर इलेक्शन कमीशन के वेबसाइट पर सवाल पूछ रही है तो इलेक्शन कमीशन ने अपना वेबसाइट बंद कर दिया, क्योंकि वो जानते हैं कि अगर हिंदुस्तान की जनता ने इसी डेटा को लेकर सवाल पूछना शुरू कर दिया तो उनका पूरा ढांचा कोलैप्स कर जाएगा। मैं आज राहुल जी को भी कहना चाहता हूं, बंद करिए ये वोट बैंक की राजनीति। मतदाता शुद्धिकरण पहली बार नहीं हो रहा है, आपके परनाना जवाहरलाल नेहरू ने शुरू किया था और अंत में 2003 में हुआ, तब भी कोई विरोध नहीं था। अब आप चुनाव पे चुनाव हारते जाते हो, इसलिए पहले से ही बिहार चुनाव हारने का एक वजह लोगों को बता रहे हैं। कर्नाटकातील महादेवपुरा विधानसभा मतदारसंघात 1,250,000 मतं बनावट असल्याचे पुरावे राहुल गांधी यांनी सादर केले। हे पुरावे निवडणूक आयोगानं डिजिटल स्वरूपात दिले नाही, तर 7 फुटांच्या कागदांच्या गठ्ठ्यांची छाननी करून मतांची चोरी शोधल्याचं राहुल गांधी यांनी सांगितलं। आता डिजिटल याद्या मिळाल्यास मोदी मतांची चोरी करून कसे पंतप्रधान झाले हे सिद्ध करतो असं आव्हानही राहुल गांधींनी दिलं। अगर हमें इलेक्ट्रॉनिक डेटा मिल जाए, हम साबित कर देंगे कि हिंदुस्तान का प्रधानमंत्री चोरी करके प्रधानमंत्री बना है। कि इलेक्शन कमीशन इलेक्ट्रॉनिक डेटा और वीडियोग्राफी क्यों नहीं दे रहा है। मैं लीडर ऑफ ऑपोजिशन हूं, मगर मैं अकेला नहीं बोल रहा हूं। हिंदुस्तान की सारी राजनीतिक ऑपोजिशन की पार्टियां ये सवाल पूछ रही हैं। इलेक्शन कमीशन को एकदम ये डेटा हमारे हवाले कर देना चाहिए। कर्नाटक में जो हमने डेटा निकाला है वो एक क्राइम का एविडेंस है। 6 महीने लगे हमें उस डेटा को निकालने के लिए। ते एकीकडे म्हणतात की वोटर लिस्ट मध्ये प्रॉब्लेम आहे, आम्हाला मान्य आहे, आम्ही तर इतके वर्ष झाले सांगतोय। आमची मागणी होती की कॉम्प्रिहेन्सिव्ह रिव्हिजन करा। आता इलेक्शन कमिशन म्हणते आम्ही कॉम्प्रिहेन्सिव्ह रिव्हिजन करायला तयार आहोत आणि बिहारमध्ये त्यांनी सुरू केलं, तर राहुल गांधी म्हणतात कॉम्प्रिहेन्सिव्ह रिव्हिजन करू नका। मग त्यांना नेमकं हवं काय आहे? त्यामुळे त्यांना कॉम्प्रिहेन्सिव्ह रिव्हिजनही माहिती नाहीये आणि वोटर लिस्टमधले प्रॉब्लेमही माहिती नाहीये। त्यांना केवळ आपल्या हारण्याकरता काही ना काही कारण शोधून काढायचं आहे, ते कारण त्यांनी शोधून काढलेलं आहे। तर प्रकाश आंबेडकर यांनी राहुल गांधींचं स्वागत केलं आणि आता महाराष्ट्रात 76 लाख मतं कशी वाढली यावरून काँग्रेसनं सुप्रीम कोर्टात साथ द्यावी अशी विनंतीही केली। मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाच्या विरोधात आम्ही असं सुप्रीम कोर्टामध्ये गेलेलो आहोत। सुप्रीम कोर्टामध्ये 76 लाख मतांचा आम्ही दाद त्या ठिकाणी मागणार आहोत। काँग्रेस आणि इतर तत्सम पक्ष जे आहेत त्या सगळ्यांना आम्ही असं विनंती करतोय की इंटरव्हिनर ॲप्लिकेशन तुम्ही त्याच्यामध्ये येऊ शकता आणि
ते जर आले तर या पिटिशनला ताकद येईल असं मी त्या ठिकाणी मानतो. त्याच्यामुळे योग्य ठिकाणी भांडलं तर त्याचा असणारा निकाल त्या ठिकाणी मिळतो. 74 लाखांच्या मताचा प्रश्न हा जर उपस्थित करायचा असेल तर कोर्ट हे एक माध्यम आहे आणि त्या माध्यमाचा आपण असा उपयोग केला पाहिजे असं मी त्या ठिकाणी मानतोय. बनावट मतं, खोटे पत्ते, एकाच पत्त्यावर अनेक मतदार, 80 वर्षांचे फर्स्ट टाइम वोटर अशा पद्धतीनं मतांची चोरी होत असल्याचं राहुल गांधींचं म्हणणं आहे. आता त्यांनी डिजिटल यादी निवडणूक आयोगाकडे मागितली. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.